नांदेड महापालिका निवडणुकीत शिंदे गटात युद्ध सुरू असल्याची स्थिती आहे। शिंदे गटाच्या 3 आमदारांमध्ये एक वाक्यता दिसून येत नाहीये। नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या आमदारांनी स्वबळावर उमेदवार उभे केलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितल्यानंतरही आमदार बालाजी कल्याणकर यांनी माझी उमेदवारी कापली असा आरोप मिनल पाटील यांनी केला। नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या आमदारानं अजितदादा गटाशी युती केली आहे। यात आता प्रभाग क्रमांक 3 क मध्ये शिंदे गटाचा अधिकृत उमेदवार असताना शिंदे गटाचे उपनेते मंत्री दर्जा असलेले आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव कोहळीकर यांनी चक्क अपक्ष उमेदवार मिनल पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं। ज्या प्रभागात सेनेचा उमेदवार आहे त्याच प्रभागात आमदारानं अपक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केल्यानं मतदार आणि कार्यकर्ते देखील बुचकळ्यात पडलेत। आमदारांच्या अंतर्गत गटबाजीनं पक्षाचं नुकसान होत असून विरोधकांना आयतं कोळीत मिळालंय अशी चर्चा सुरू आहे। एक सुशिक्षित चेहरा, चांगला चेहरा जो काम करू शकतो आणि मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी हा प्रभाग पिंजून काढलेला आहे। लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे। तर चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या भूमिकेतून मी आणि आमदार बाबूरावजी कदम कोळीकर आम्ही मिनलता यांच्या पाठीमागे उभे आहोत। तुमचे पती गजानन पाटील श्रीकांत शिंदे यांच्या टीममध्ये आहेत, त्यांच्या हस्ते तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं होतं, पण नेमकं असं काय झालं की तुम्हाला तिकीट नाही मिळालं? आता या सर्व गोष्टींना बराच टाइम निघून गेलेला आहे आणि आता मला पूर्ण माझ्या जनतेने जाहीर पाठिंबा दिलेला आहे। शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी पाठिंबा दिलेला आहे। आता सध्या तुम्ही बघितलेलं आहे, सगळी जनता जर माझ्यासोबत असेल तर मला वाटतं आपण सतत त्या गोष्टींवरती न बोलता आपण आता हिंमत धरून हिमतीने आणि माझ्या सांगली प्रभागातील जनतेसाठी आणि सांगली प्रभागाच्या विकासासाठी हिमतीने पुढे जायला पाहिजे।